अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार, श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण तुळस कोणत्या दिशेला ठेवावी तसेच कोणत्या दिशेला ठेवू नये, त्यामुळे कोणते परिणाम होतील तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। याआधीही चॅनलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, घरामध्ये किंवा अंगणात तुळशीचं झाड असावं असं म्हटलं जातं। तुळशीचं झाड घरात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते। पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळस ठेवावी, तसेच पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असं म्हणतात। तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये असेही म्हटले जाते की घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान व्हायला लागतं, त्यामुळे तुळस योग्य ठिकाणी ठेवावी। तुळस घरामधले सगळे दोष दूर करते, तसंच तुळशीमुळे परिवाराचं आरोग्यही चांगलं राहतं। तुळशीचे अनेक फायदे आहेत। कोणत्याही आजारावर तुळस हा रामबाण उपाय आहे। शरीराची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ही तुळस खूप प्रभावी आहे। सर्दी खोकला पळवण्यासाठीही तुळशीचा वापर केला जातो। करोना झाल्यावरही तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देण्यात आला होता। याचबरोबर तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व आहे। वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचं स्थान आहे। वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे पहा, आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर आताच जागा बदला आणि तुळशीला दररोज पाणी घाला। ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं। सुकलेली तुळस घरात ठेवू नये असे म्हणतात की सुकलेली तुळस घरात ठेवू नये। तर अशी ही माहिती होती। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजेच पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।